काजू आणि आंबा उत्पादकांच्या मोर्चातील नेत्यांची धरपकड. राजू शेट्टींना, महादेव जानकरांना उचलून नेलं. हर्षवर्धन सपकाळ आणि विनायक राऊत आणि इतर नेत्यांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. मंत्रालयाबाहेर शेतकरी आक्रमक. पोलिसांकडून आंदोलकांसह शेतकरी नेत्यांची धरपकड. मंत्रालय परिसरात फेकले आंबे. राष्ट्रवादीने 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरेंचा प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेलांच्या नावासमोरही पदाचा उल्लेख नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी आता 30 जुलैला सुनावणी. कोर्टाबाबत बेजबाबदार वक्तव्य थांबवा. कोर्टानं ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आणि नेत्यांना सुनावलं. विक्रोळीत शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा तपास सुरू. एका खासगी क्लास चालकाची कसून चौकशी. पी.व्ही. कुलकर्णी या निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय लातूरमध्ये तळ ठोकून. नीट घोटाळ्यात एनटीएचे अधिकारी सीबीआयच्या रडारवर. पेपरफुटीमध्ये बड्या अधिकाऱ्यांचं संगनमत असल्याचा संशय. सीबीआयकडून तपासाला वेग. मोदीजींनी इंधनात फक्त 3.5% वाढ केली. जेवढं इंधन वाचवता येईल तेवढं वाचवा. देशहिताचा विचार करून मोदींचं आवाहन. मुख्यमंत्री फडणवीसांकडून इंधन दरवाढीचं समर्थन. आणि पुण्यातील नामांकित रुग्णालयाबाहेर बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण. पुणे एटीएसने आरोपीला नागपुरातून केली अटक. काँग्रेस संदर्भात मोठी राजकीय बातमी समोर येते. 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नसल्याचं समोर आलंय. याच पत्रामध्ये अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातुंग यांचा स्पष्ट उल्लेख आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद नसल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पत्रात दुरुस्ती होईल असं सांगितल्याचं बोललं जात आहे. मात्र 5 दिवस उलटून सुद्धा नव्या पत्राची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नसल्याचं समोर आलेलं आहे. आणि याच पत्रामध्ये आपण जर बघितलं तर अरुणाचल प्रदेशचे जे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांचा स्पष्टपणे यात उल्लेख केला आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद नसल्याची चर्चा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी पत्रात दुरुस्ती होईल असं सांगितलं होतं. मात्र 5 दिवस उलटले तरी सुद्धा अजून कोणताही अधिकृत माहिती या संदर्भातली नव्या पत्राची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली दिसते. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. प्रणाली, काय अधिकची माहिती आहे? आपण बघितलं की एक 5 दिवसांपूर्वी एक पत्र आलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीनं प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाहीये. परंतु त्याच पत्रामध्ये जे संसदीय समितीचे इतर सदस्य आहे त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून. परंतु सुनील तटकरे यांच्या नावासमोर तसा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. प्रत्येक पक्षामध्ये एक संसदीय रचना असते आणि त्याचबरोबर एक पक्षीय रचना असते. प्रदेशाध्यक्ष पद सुनील तटकरे यांचं हे पक्षीय जे काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातात त्यापैकीच एक पद होतं. या पत्रामध्ये केवळ उल्लेख जो आहे तो त्यांच्या लोकसभेच्या गटनेत्यांचा उल्लेख आहे. कारण लोकसभेवर निवडून गेलेले राष्ट्रवादीचे ते एकमेव खासदार आहे, आपल्याला ते माहिती आहे. तसंच प्रफुल्ल पटेल यांच्या नावाच्या समोर सुद्धा ते राज्यसभेचे गटनेते आहे असं लिहिलेलं आहे. परंतु प्रफुल्ल पटेल यांच्या नावाच्या समोरचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद ते लिहिण्यात आलेलं नाहीये. त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्या नावाच्या समोरचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद हे सुद्धा लिहिण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे या पत्राच्या अनुषंगानं आत्ताच्या घडीला किमान या पत्रानुसार तरी सुनील तटकरे ह्या म्हणजे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाही आहेत आणि त्याचबरोबर
आपण प्रफुल्ल पटेल बघितलं तर ते राष्ट्रवादीचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा नाही आहेत. एकूण जर बघितलं तर सुनेत्रा पवार यांनी एक ट्विट केलेलं होतं त्याच दिवशी, ज्या दिवशी हे पत्र पुढे आलेलं होतं की या पत्रामध्ये दुरुस्ती केली जाईल. आज या घटनेला आता 5 दिवस झालेले आहे. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांना विचारलं असता, वरिष्ठ नेत्यांकडून माहिती घेतलेली असता, दुरुस्ती केलेलं कुठलंही पत्र अद्याप पुढे देण्यात आल्याची माहिती नाही. आणि त्याचबरोबर हे पत्र जे आहे या पत्रामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे किंवा सुधारणा करून नवं पत्र देण्यात आलंय अशी कुणीही माहिती राष्ट्रवादीच्या वतीनं दिलेली नाहीये. आणि त्यामुळं आत्ताच्या घडीला जर आपण आज या पत्राचा आधार घेतला तर राष्ट्रवादी पक्षाला सुनील तटकरे हे प्रदेश अध्यक्ष म्हणून ते पद नाहीये. आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा कार्यकारी अध्यक्ष पद हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीये. बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मोठी बातमी समोर येते. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि घरगुती गॅसच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीच्या निषेधात ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केलंय. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तातडीने दरवाढ रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तर वर्ध्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने आता वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय. 3 रुपयांनी झालेली दरवाढ बजेट कोलमडायला लावणारी अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. सामान्य नागरिकांना दरवाढीची झळ बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढ झालेली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक जे आहेत ते संताप व्यक्त करू लागलेले आहे. त्यांच्या खिशाला चणचण जे आहे तर ते त्यांचं बजेट आता जे आहे तर ते बिघडायला लागलेलं आहे. तर आपल्यासोबत काही ग्राहक आहे. काका, काय सांगाल, पेट्रोलची जे दरवाढ झाली आहे, हो, काय कसं बजेट बिघडणार आहे? सर्वच बिघडणार आहे. याले काय ते बसल्या काही करत बसते. आज त्यांना विचार नाही या लोकांचा, फक्त मारायचा, मजा करायची. आपल्यासोबत दुसरे ग्राहक सुद्धा आहेत. काय सांगाल, पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे? वाढ झाली, आता सर्वसामान्य लोकांच्या खिशाला तर कात्रीच लागली ना. याच्यासाठी आता काय सरकारला दोष देऊन काही अर्थ नाहीये. काय डिझेल वाढलं साहेब, त्याच्यामुळे पूर्ण महागाई वाढणार आहे. आणि आम्हाला 2,500 डिझेल दिले. ट्रकसाठी डिझेल लागते 3,000चा. रेती वगैरे कुठे जात राहिलं तर ते 2,500 वर देत नाही. यासाठी काहीतरी करावं तुम्ही. लोकल ट्रकवाले झाले, लाईनचे ट्रक झाले, त्याच्यावर डिझेलशिवाय ट्रक नाही चालतो. पण रेट वाढल्यामुळे महागाई वाढणार आहे. नक्कीच जी महागाई जी वाढत चाललेली आहे याचा भुर्दंड मात्र महिन्याच्या बजेटवर पडणार असल्याचं एकंदरीत ग्राहकाचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 मराठी, वर्धा. एकीकडे शेतमालाला बाजारभाव नाहीये तर दुसरीकडे रासायनिक खते आणि औषधांच्या भरमसाठ वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी अडचणीमध्ये आलेत. शेतकऱ्यांना आता पेट्रोल डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. कारण पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे शेती मशागतीचा खर्च आणि शेतमालाच्या वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आणि शेती व्यवसायाचं आर्थिक गणित पूर्णतः कोलमडण्याच्या मार्गावर आहे. आता शेतकऱ्याला काय आहे, तो आता पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढल्यामुळे आता हा माल मार्केटपर्यंत पोचवायचा आहे. शेवटी आता ते पोचवायचा माझ्यावर ट्रॅव्हलिंग खर्च आला. परत त्या मालामध्ये तो माल काढल्यानंतर दुसरा माल करायचा म्हणजे परत ट्रॅक्टरचं काम आलं. डिझेलमुळे त्यांचे रेट वाढलेत. त्याच्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. दरवाढीचं संकट शेतकऱ्यासमोर त्या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे. खरं तर इंधन दरवाढ करत असताना शेतकऱ्याच्या कुठल्याही मालात त्या ठिकाणी बाजारामध्ये कुठलीही दरवाढ झाली नाही, परंतु इंधनामध्ये दरवाढ त्या ठिकाणी झालेली आहे. वारंवार खताच्या किमतींमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. औषधांच्या किमतींमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. परंतु हे करत असताना पंतप्रधान मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर त्या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम खरं तर या अर्थाने केलेलं आहे.